हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा सगळ्यांना। आता आज मी माझं कपाट कसं आवरायचं आहे, कसं पद्धतीने ऑर्गनाईज करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। तर हे जे कपाट आहे ना, हे मी ऑनलाईन घेतलेलं होतं मिशोवरून 1500 रुपयाला। तर आता याला 4 वर्ष झालेली आहेत, अजूनही तसल्या तसं आहे। हे जे पाईप असतात ना, फोल्डेबल कपाट आहेत आणि याचे जे पाईप्स आहे ना ते जॉईन करून असं कपाट तयार होतं। तर मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहेत पुढे व्हिडिओत। तर आज कपाट आवरायला घेतलं आणि कपाटामध्ये इतकी सारी कपडे माझे सगळे पडलेले होते, सगळे मिक्स होऊन गेलेले होते। आणि आज काय केलं ना, तर कपाट म्हटलं छान आवरून घेऊया आणि ऑर्गनाईज करताना काही टिप्ससुद्धा शेअर करणार आहे, ज्यामुळे आपलं कपाट अगदी नीट अँड क्लीन आणि व्यवस्थित राहण्यास मदत होईल। तर छान छान टिप्स दाखवणार आहेत की कपडे कसे ऑर्गनाईज करायचे। तर बघा आता सगळे कपाटातले कपडे पहिले काढून घेतले आणि इतके कपडे बघून मला इतका दबका पडला ना की सुरुवात कुठून करू आता काही समजतच नव्हतं। तर सगळ्यात आधी बघा, हे जे माझे काही कुर्तीज होती ती सगळी साईडला काढली। जे माझे डेली यूजचे कपडे ना ते सगळे साईडला काढले। रोजचे कपडे तर मी असेच मोकळे ठेवणार होते, पण हे जे कॅरेट्स आहे छोटे छोटे, हे माझ्या पप्पांनी आणलेले होते आणि हे कॅरेट्स माझ्याकडे 3 ते 4 कॅरेट्स आहे। तर याचा काहीतरी रियूज करूया म्हटलं। तर याच्यामध्ये मी माझे सगळे जीन्सवरचे जे टॉप्स आहेत, स्लीवलेस टॉप आहे ना, ते मी यामध्ये ऑर्गनाईज केले। असे घडी घालून ठेवलेले आहे, जसं आपण गोल गोल राऊंड करतो ना तशा पद्धतीने हे टॉप्स ठेवलेले आहे। बघा, हे कपाट आता पूर्ण खोलून दाखवलेलं आहे। अशा पद्धतीचे हे कपाट आहेत आणि त्यानंतर यावरती असं कवर घालायचं असतं। तर हे फोल्डेबल कपाट मला खूप उपयोगी ठरलेलं आहेत, कारण रेंटचं घर आहे, त्यामुळे आपण कोणतीही कपाटं घेऊ शकत नाही किंवा फर्निचर देखील करू शकत नाही। आणि अशा वेळेस आपण ना हे फोल्डेबल कपाट आपण रेंटच्या घरामध्ये सहजच कुठेही नेऊ शकतो आणि अगदी पाईप वगैरे जर मोकळे केले तर अगदी एक छोटीशी पिशवी इतकंच हे सामान आहेत, पूर्ण एक पिशवीचं सामान भरतं आणि पूर्ण हे कपाट मोकळं केलं की अगदी इझिली ओपन होतं आणि इझिली आपण फिटिंग करू शकतो घरच्या घरी। तर बघा, आता या कपाटामध्ये छान कपडे लावायचे होते, तर कपडे कसे सेट करायचे तर तेच चाललं होतं इथे। तर सगळ्यात आधी बघा, हे जे दोन्ही साईडला आहे ना, मध्ये 3 कप्पे आलेले आहेत। दोन्ही साईडला अँगर्स आहेत कपडे लटकवण्यासाठी, त्याच्या खालती सुद्धा 2 कप्पे दिलेले आहे। तर आता मिशोवरती याचा थोडासा म्हणजे कपाटाचा तो टेक्स्चर थोडासा चेंज केलेला आहे त्यांनी, पण मी त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच। तर बघा, जे मिस्टरांचे शर्ट्स असतात ना, तर शर्ट्सला कसं आहे ना, चोळामोळा झाले तर चांगले दिसत नाही, त्यामुळे मग शर्ट सगळे मी अँगरलाच लावलेले आहेत, तुम्हाला दाखवतेच आहे एकीकडे। त्यानंतर या माझे जीन्स आहेत, तर जीन्स माझ्याकडे भरपूर झालेल्या होत्या आणि जीन्स कशा ठेवायच्या ना समजतच नव्हतं। तर अशा पद्धतीने मी जीन्स इथे ठेवलेल्या आहेत, अर्ध्या अर्ध्या करून मी ठेवलेल्या होत्या, अगदी छान आणि ऑर्गनाईज वाटत होतं। त्यानंतर त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मला हे माझे रोजचे कपडे जे होते ना, रोजचे डेली यूज करायचे जे कपडे आहेत ते मी इथं त्याच्या खालच्या कप्प्यात ठेवणार आहे। अगदी हेवी कपाट आहेत, ह्यामध्ये तुम्ही कितीही लोड दिला तरीही कपाट थोडंसुद्धा हलत नाही आणि तुटत देखील नाही। ह्यामध्ये आता बघा, कपाटावर इतका सारा पसारा होता माझ्याकडं। माझ्या मुलाची जे स्कूलचे जे बुक्स आहेत, इतके हेवी बुक्स आहे, ते सुद्धा मी यामध्येच ठेवत असते। भरपूर काही सामान आहेत ते मी यामध्ये ठेवते। त्यानंतर बघा, हे जे वरती जे आहेत ना वळवून ठेवलेले आहेत, जे ज्याला मी नीट करते आहेत, तर ते बघा, हे दरवाजे आहेत तर चैनवाले आहेत आणि मी आत्ता वळून ठेवलेले आहेत। आणि नंतर मग आपल्याला जर जेव्हा दिवसभर आपल्याला छान दिसण्यासाठी आपण हे लावूनसुद्धा ठेवू शकतो। चैन असते दोन्ही साईडनी, तर चैन लावली ना अगदी कपाट पॅक होतं, धूळ वगैरे देखील लागत नाही, अगदी छान आणि मस्त असं कपाट आहे। आणि या कपाटाला 4 वर्ष झालेली आहेत, अजूनसुद्धा काहीच झालेलं नाही आहेत। तर रेंटवर असलं की आपण हे कपाट सहजच यूज करू शकतो, कारण इथे तिथे सारखं आपल्याला जागा फ्लॅट बदलावे लागतात आणि काय होतं ना, मग अशा चांगल्या वस्तू जर घेतल्या तर खराब व्हायची शक्यता असते। त्यामुळे असे रेंटच्या घरांसाठी तुम्ही असे फिटिंग फोल्डेबल क्लॉथ्स वॉर्डरोब तुम्ही यूज करू शकतात। तर बघा, त्यानंतर आता त्यांच्याच खालच्या जिथे शर्ट आहेत ना त्याच्या खालच्याच कप्प्यामध्ये मला त्यांचे जीन्स ठेवायचे होते आणि रेग्युलर ज्या फॉर्मल पॅन्ट्स आहेत तिथं ठेवलेल्या होत्या, म्हणजे त्यांना पर्सनली त्यांचा कप्पा जो असतो ना, प्रत्येकाचा एक सेपरेट कप्पा करून घेतलेला होता। त्यानंतर माझं जीन्स त्याच्या खालती जे डेली यूजचे कपडे होते आणि त्याच्याच खालच्या कप्प्यामध्ये परत मी माझे जीन्सवरचे जे टॉप्स आहेत ना, जे सिवलेस म्हणा किंवा जे काही माझे फॅशनेबल जे टॉप्स आहेत ते मी यामध्ये कॅरेटमध्ये ठेवलेले आहेत घड्या घालून। तर अगदी 2 कॅरेटमध्ये मी भरपूर टॉप ऑर्गनाईज केले आहेत। असं सिंगल जर म्हटले तर जागासुद्धा पूर्ण यूज होते,
त्यामुळे अशा पद्धतीने कॅरेटमध्ये ठेवल्याने जागासुद्धा कमी राहते आणि अगदी सुटसुटीत आणि मोकळं दिसायला लागतं कपाट. तर त्यानंतर बघा हे जे माझ्याकडे छोटीशी बॅस्केट होती, तर या बॅस्केटमध्ये मी शिवांशचे सगळे नवीन कपडे ठेवणार आहेत, जे आपले लग्नाचे वगैरे किंवा जे नवीन शर्ट वगैरे पॅन्ट किंवा त्याचे काही नवीन जोड आहेत ते यामध्ये ठेवणार आहेत, जे कधीतरी यूज होणारे आहेत म्हणून बॅस्केटमध्ये ठेवत आहे. बॅस्केटने कसं चांगल्या राहतील, धूळ वगैरे लागणार नाही आणि जास्त यूज नसल्यामुळे बॅस्केटमध्ये अगदी दिसायलासुद्धा चांगलं दिसतं. तर ही बॅस्केटसुद्धा इतकी जड आहेत पण मी या कपाटामध्ये सहजली ठेवू शकते. तर अशा पद्धतीने छान ऑर्गनाईज करत गेली आणि त्यानंतर बघा त्याच्या बाजूच्याच कप्प्यामध्ये हे जे कॅरेट आहे, हे कॅरेट होतं माझ्याकडे आणि याच्यामध्ये छान माझ्या मुलाचे मी सगळे डेली यूजचे कपडे यामध्ये ठेवलेले आहेत. हे सुद्धा कॅरेट ठेवलेले आहेत, अगदी छान दिसायला लागलं होतं कपाट. त्यानंतर बघा हे जे स्टोल आहेत माझ्याकडे, डेली यूजचे जे स्टोल आहेत ना, सगळे स्टोल मी इथे ठेवलेले आहेत. जिथे माझे टॉप्स आहेत त्याच्यावरती स्टोल ऑर्गनाईज केला. त्यानंतर बघा कपाट सगळं ऑर्गनाईज करून झालेलं होतं. त्याच्या बाजूचा जो एक कप्पा रिकामा दाखवलेला नाही आहे, तिथे सगळे शिवांशी जी जुनी बुक्स आहेत तिथे ठेवलेली होती. जी काही गोष्ट लागणार नाही त्या कप्प्यामध्ये ऑर्गनाईज केलं होतं. तर चला कपाट पूर्ण दाखवते कसं ऑर्गनाईज केलेलं आहे. तर बघा सगळ्यात आधी तर मिस्टरांचे शर्ट इकडे या साईडला लावलेले होते. त्यानंतर इथे माझे सगळे जीन्स ठेवलेले आहेत, ज्या डेली यूजच्या जीन्स आहेत, अगदी अशा छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेल्या आहेत. घड्यासुद्धा अगदी छान पद्धतीने जर केल्या ना तर कपाट आपलं छान असं नीटनेटकं दिसायला लागतं व एखादा जर कपडा घेतला ना तर विस्कटतसुद्धा नाही. त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये सगळे डेली यूजचे जे कपडे आहेत ते इथे ठेवलेले आहेत. असे रोजच्या रोज एक एक जोड आपल्याला घ्यायचा असतो किंवा सुचत नाही, सगळे एकत्र कपडे असले ना मग सुचत नाही, तर सगळे असे छान घड्या घालून ठेवले म्हणजे मला लगेचच घेता येतील. त्यानंतर त्याच्या खालच्या कप्प्यात माझे सगळे जीन्सवरचे टॉप आहे, हे त्यावरती स्टोल ठेवलेले आहे आणि अगदी सुटसुटीत असं हे ऑर्गनाईज केलेलं होतं. त्यानंतर इथे सगळे फॉर्मल पॅन्ट्स आहेत मिस्टरांच्या आणि एका साईडला सगळे डेली यूजचे त्यांचे नाईट सूट्स जे आहे ना ते या साईडला ठेवलेले होते. तर अगदी छान दिसायला लागलं होतं कपाट आवरल्यावरती आणि छान असं फोल्डेबल कपाट मला अगदी यूज करायला सोपं पडतं. जागासुद्धा जास्त घेत नाही आणि तुम्ही कोणत्याही रूममध्ये इझिली हलवूसुद्धा शकतात हे कपाट. त्यानंतर त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये इथे डेली यूजचे शिवांशचे कपडे ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इथे वरती हे जे तुम्हाला दिसत आहे चौकोनी, तर हे साडीचा बॉक्स होता आणि त्यामध्ये मी त्यांचं बनियन म्हणा, सॉक्स म्हणा किंवा मास्क वगैरे, टॉवेल, रुमाल सगळे यामध्ये ठेवलेले आहेत डेली यूजचे. त्यानंतर हा जो कप्पा आहे बाजूला, तर इथे सुद्धा हे जे साडीचे बॉक्स आहेत हे ठेवलेले आहेत. मी याचासुद्धा काहीतरी यूज करणार आहे. त्यानंतर बघा जे काही लागणार नाही आहेत, शिवांच्या टॉईज वगैरे आहेत जे लागत नाही ते सगळं इथे ठेवलेलं आहेत आणि ज्या एक्स्ट्राच्या कॅरी बॅग असतील, ज्या ड्रेसच्या कॅरी बॅग म्हणा किंवा ट्रान्सपरंट बॅग्स असतात ना ज्या आपल्याला डेली यूजला लागत नाही, त्या सगळ्या इथे ठेवलेल्या आहेत हिडन. अशानंतर बघा हे असं माझं कपाट ऑर्गनाईज करून झालेलं होतं. कपाटावरती छान असा पॅन्डा मी ठेवलेला आहेत आणि खूप छान दिसायला लागलं होतं कपाट. अशा पद्धतीने छान ऑर्गनाईज करून घेतलं. तर कशी वाटली व्हिडिओ आजची मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.